ब्रह्मरस घेई काढा तेने पिळा वारेल किंवा निवारेल पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे न शेवी भवरोगायशे जाय आणिक काय शुल्लके तुका म्हणे नवी बाधा आणिक कदा भूतांचे भवरोगायशे जाय आणिक काय शुल्लके ध्यानातच गेलं ह्या कोरोनाने गोष्ट जाऊ द्या सर्वांच्या पायावर डोकं टेकत सद्गुरू गोदड महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये त्यांच्या संजीवन समाधीच्या या अलौकिक सोहळ्यात सालाबाद प्रमाणे आपला हा उपक्रम चालू आहे. अनेक बंधनं अनेक अडचणी त्याच्यातून हे सगळं चालू आहे. ही त्यांची कृपा आहे. महापुरुषाची कृपा झाल्यावर जीवनात काही उणिवा पडत नाही. महाराजांचं तसं एक प्रमाण आहे. होता तुझी कृपा पशु बोले वेद चाले निर्जीव भिंत आघात महिमा. महापुरुषांचा जर स्पर्श झाला त्यांची कृपा झाली त्यांनी अवलोकन केलं कृपा दृष्टीने तर सगळं सुरळीत होत. आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहात. अंतराने आपण नियमाप्रमाणे बसलात. मास्क तोंडाला लावलेलं आहे. हात धुवून आला असा अशी अपेक्षा बाळगतो आणि गेल्यावर हात धुवाल अशी इच्छा व्यक्त करतो. सगळं चांगलं चालू आहे सध्या वातावरण. या वातावरणात गुणीजन टाळकरी मस्त मृदंगाचार्य आहेत. नवीनच जोड आली तो अतिशय तयार आहे. हे मुलगा लहान असूनही चांगले. आमचे पेटी मास्टर जुने येतात. आपण जाणकार शुद्धी श्रोते माझ्या माय मावल्या येतात. आणखी आमची महाराज मंडळ या ठिकाणी बरीच आहे. विशेषतः ज्यांचं 65वर व्याख्यान ऐकत आहे आपण असे हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय अतिशय चतुर वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे साळुंके महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत. हजर आहेत कार्यक्रमाला. पुन्हा त्यांच्या जोडीला आमचे भुजबळ महाराज वाट चुकून का होईना आलाकडे बरीच मंडळी आहेत. सर्वांना अभिवादन करणं गरजेचं आहे. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे पंढरी रायाला वंदन करणे. पांडुरंग करू प्रथम वय झालं 80च्या पुढे 84 82 पण अजून स्वरात ताकद आहे. भाऊसाहेब वगैरे ही सगळी मंडळी आपली संगीतातील अतिशय दर्दी मंडळी.
संगीत स्वराच्या साम्राज्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गान सम्राटांना अभिवादन करणं तर कर्तव्यच आहे. पण ही आराधना करताना ज्याला हृदयाची भाषा कळते, ज्याला संगीतातलं सौष्ठव जाणवतं, ज्याला अंतरात्म्याची तार छेडल्यावर त्याचे स्वर कळतात आणि ज्या स्वरातून नाद ब्रह्म जन्माला येतो, परमतत्वाशी अनुभूती मिळवणारे हे स्वर आहेत आणि अतिशय निरागस आहेत. स्वर निरागस हो असे हे निरागस स्वर कान मन बुद्धी शरीर पुलंकित करतात. कधी वाटतं अशा प्रकारचं गायन संपून गेलं तरी त्याचा जो दूरगामी परिणाम आहे तो अंतर्मनावर इतका असतो की पाटातून पाणी वाहून गेलं तरी ओल जशी पाठीमागे शिल्लक राहते. तसं संगीताचे जे परिणाम आहेत हे परिणाम शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी, बुद्धीचं बौद्धव्य विकसित करण्यासाठी या स्वरांचं सामर्थ्य आपल्याला अनुभवायला मिळतं. म्हणून तो कोणताही स्वर असो, विशेषतः कोकिळेच्या कंठातून जसा पंचम स्वर बाहेर येत आणि वसंताच्या आगमनाची सूचना जसा देऊन जात, तसं जीवनच अशा प्रकारचं आहे की परमार्थ हा वसंत आहे आणि तुमचे स्वर म्हणजे कोकिळेच्या कंठातून निघालेला एक नाद ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला अभिवादन करून कथेकडे वळणं गरजेचं आहे. फार सुंदर आहेत जीवनाचे अर्थ, समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि ज्याने समजून घेतलं ना ते सुखी झाली माणसं. माहिती किती मोठा रोग असो, आता 8-10 महिने वर्ष होत आलं या रोगाने संपूर्ण विश्व या करोनाने व्यापलं. अतिशय अडचणीत आणलंय सगळं विश्व. लाखो लोकांनी आपलं जीवन या रोगाच्या भीतीने काही रोगाने काही संपून टाकलंय. आजही याचा उपद्रव दररोज वाढताना आपण टीव्हीवर बातम्या त्याच्यात ऐकत आहोत की ऐकतोय रोज. प्रत्येकाने खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अंतर ठेवून बसणं, तोंडाला मास्क लावणं वगैरे हे ज्या काही नियम आहेत हे नियम आपल्यासाठी पाळायचे, शासनासाठी किंवा कोणासाठी नाही. आपल्याला आपलं आरोग्य चांगलं मिळावं, राहावं आणि भाग्यवान आहेत आपण मंडळी. इथं जे आलोत ना ही सगळ्यात मोठी भाग्यवान आहेत की या रोगावर विजय करून आपण इथं आलो तर जिवंत आहेत आपण. याच्या इतकं भाग्य कोणतं आहे आणि हे भाग्य सद्गुरु कृपेने, गोदड महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालंय. होत नाही तसं. ती एक जबरदस्त ऊर्जा आहे आपल्या पाठीमागे, एक शक्ती, एक स्रोत आहे. हा तुमच्या माझ्या मनाला अतिशय प्रसन्न बनवतो आणि आनंदी ठेवतो. आनंदी निर्भय माणसं रोगाला भेट नाहीत. जी भीतीयुक्त अंतःकरणाची माणसं आहेत, घाबरट माणसं आहेत, नेबळट माणसं आहेत, ती जास्त लवकर संपादक म्हणजे झाला एवढं ऐकल्याबरोबर ह्याचं कामच झालेलं असतं. हा रोग झाला एवढं जरी ऐकलं तरी सुद्धा त्याने हातपायच गाळून टाकतात. तिथूनच त्याला धक्का मारीत न्यावं लागतं. आयुष्याचं डिपॉझिट संपून जातो, माई बाप संपून जातो. पण जे निर्भय माणसं आहेत ना ती कशालाच भेट नाहीत. ते कोणताही रोग येऊ दे. जगतात सगळ्यांच्या पाठीमागे काही ना काही रोग असतातच. हे फार पूर्वीपासून आलंय.
काय हा रोग आता माहीत झाला, त्याला एक नाव मिळालं कोरोना. पूर्वी गावाच्या गाव नष्ट व्हायचं, कोणी नसायचं गावामध्ये राहत. असे प्लेग, पटकी, कालरा वगैरे असे महामारी असे रोग यायचे. बरं झालं त्या काळात नव्हतो आपण, पण ज्या काळात आहे त्या काळात एवढाच रोग जरा उपद्रवी झाला. त्याचा फायदाही झाला काही लोकांना, घाटाही झाला काही लोकांना. आमच्या लोकांचा धंद बसला. सगळ्याच्या हातात घाटा जर कशाचा झाला असेल तर महाराष्ट्राचा सत वाजलं. उपासमारी झाली बरीच लोक, वाहनं इकली, काही झालं भागानाच. काय करताय, इलाज नाही झाला. या रोगाने इतका उपद्रव केला, ज्यांचं बरं आहे त्यांना काही असा मोठा काही फरक पडला नाही, तरी घाटाच असतो कोणाचाही असं. तरी आता झालं होतं सुरुवात ह्या महिन्यात 2 महिन्यात बरं लागलं होतं, मोळी पडली होती. पण कारखान्याने ती मोळी पडायच्या आधीच दूर हाणायला सुरुवात केली. त्याचा अतिशय वाईट परिणाम आता पुन्हा जाणवायला लागला. आता फोन येतोय ते तारीख घ्यायला नाही, घेतलेल्या तारखा कॅन्सल करायला. मला तो फोन आला की धक्का बसतो, चाकली एक तारीख. हा जुन्या काळात ही परंपराच होती. हा रोग नसेल पण सगळ्यांना मिळून एक रोग मात्र फार अनादी कालापासून होता. तो आज काही नाही. त्या रोगासंबंधी आपल्याला थोडा विचार करायचा. म्हणून यावर विचार करताना आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग, वैराग्य ज्यांच्या घरी पाणी वाहत होत, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पायकी करत होत, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावनभूमीत उदयाला आलं होतं. भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावरची साधना, तत्वज्ञानाच्या प्रांतात जबरदस्त धडक, मागच्या भुरसटलेल्या भिंती पाडून राजमार्ग निर्माण करणारा हा महापुरुष मराठमोळ्या शब्दांना वेद, उपनिषद, गीता, भागवताचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती करणारा हा महाकवी, इंद्रायणीच्या तीरावर देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावात बोलोबा कनकाईच्या वंशात हे ज्ञानरत्न जन्माला. 7 पिढ्याचा परमार्थाचा वारसा घेऊन मराठमोळ्या शब्दांना दुधारी धार तत्वज्ञानाची ज्या महापुरुषाने आणून दिली, प्रपंच परमार्थाची फारकत न करू होता, प्रपंच अडसर बनू दिला नाही परमार्थाला, आणि परमार्थही साधन होऊ दिलं नाही संसाराचं. अशा विवेकशील बुद्धीने पारदर्शी जीवन जगणाऱ्या आणि भविष्याची जाण, भूतकालाचं परिपूर्ण ज्ञान आणि वर्तमान काल जगण्याचं सामंजस्य ज्याने सर्व समाजाला दिलं, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला. विठ्ठल घोळा घोळा वाजती, म्हणायचं नाही हाणायचं. का जरा जोरात वाजवायचं. वारकऱ्यांचं टाळ आहे, ही काही नारायणगावच येतोय उगवली शुक्राची चांदणी. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताचे अटीला भोग, ज्ञान गिळूनी गाबा. अरे मजा आली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, मग तो आनंद आपल्याला. हा आनंदासाठी तर यायचं इथे. लई डोक्यावरून गेलं काय हे भाषा नको कधी. बरीच जणांची भाषा असते, आजचं कीर्तन डोक्यावरूनच गेलं, कारण डोकं होतं का. डोक्यावरून जायला बी डोकं लागतं. पुष्कळाला ह्या गोष्टी न कळत अज्ञानीपणाचा एक आव आणून ज्ञान प्रगट करण्याची दिशाभूल समाजाची करणारी ही
शूद्र माणसं अतिशय काफेर असतात ही. त्यांच्या फारसं मनावर घ्यायचं नाही की कळलं नाही वगैरे. अरे कळणारा कोणीतरी एखादा श्रोता भेटेलच ना, की त्याला कळेलच ना. सगळ्याला सारं सगळं कळतं का? आता महाराज 65 सांगतात, काय काय लगेच लगे कसे आकलन होईल? स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू म्हटलंय ज्ञानोबराय पहिली ओवी 65 मध्ये देतो. स्वस्ती म्हणजे कल्याण. हे चांगदेवा तुझं कल्याण असो. या भाषेच्या पाठीमागे एका ज्ञान देवाने एका चांग देवाला, कळलं मी काय बोलतोय? एका ज्ञानाने एका चांगाला हे तत्वज्ञानाचं बीज इतक्या सहजतेने प्राशन करायला लावला हा रस मायबाप की खुश झाला गडी. मोठा माणूस खुश होणं लय अवघड. त्याचं लवकर समाधान होत नसतं मोठ्यांचं. 14 वर्ष जगलेला माणूस 14-15 वर्षाच्या मुलाच्या तत्वज्ञानाने खुश होतोय म्हणजे त्या तत्वज्ञानाची जाडी, उंची, लेवल काय असेल हे तर आपण समजावून घ्या ना. औषधाची लेवल, रोगाची लेवल हे जमलं पाहिजे कुठतरी. नाहीतर औषध कोरोनाची लस घेतली मिळाला काय फायदा काय त्या लसीचा? ज्याचा परिणाम होत नाही ते औषध घ्यायचं कशासाठी? हे औषध घेऊ नाही काय परिणाम नाही होत ना, ते घ्यायचंच नाही. मग परिणाम शून्य जीवन जगण्यापेक्षा परिणामाचा विचार करून जीवन जगायला शिकवतात त्यांचं नाव संत असतं. विठ्ठल. मजा आहे. हा आनंद आहे. हा आनंद आपल्याला अनुभवायचा येतो. तुकोबरायाने सामान्य समाज नाही सर्व समाज पाहिला. पाहणारा एक दृष्टी असावी लागते, नजरेत एक धार असावी लागते, तेज असावं लागतं. त्याच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म त्याच्या मुळापर्यंत जाण्याची ताकद असावी लागते. अशी एक दृष्टी असावी लागते. भिंत काय सगळी पाहतात, पण जाणकाराने ती भिंत जर पाहिली तर तो लगेच सांगेल बस ह्या तोडीवर तोडी आल्या किंवा विटावर वीट आली, देवड झाली नाही म्हणजे 2 विटा एकमेकीवर आल्या नाही, देवड झाली नाही, ही भिंत पडल्याशिवाय राहणार नाही. ही जाणकाराच झालं. म्हणजे नाही ते म्हणेल सुंदर आहे, हो तो बाहेरच्यावर जाणार. पण मोठी माणसं असे लगेच्या लगेच जीवन जगत नाही. ते सूक्ष्म निरीक्षण करतात समाजाचं. समाज कोणत्या रोगाने ग्रासलाय हे तुकोबरायासारख्या द्रष्ट्या पुरुषाने त्या काळात पाहिजे. बाकी सगळं कळतंय समाजाला. समाजाला जेवायला शिकवावं लागत नाही, कुणाच्या पंक्तीला जायला शिकवावं लागत नाही, निमंत्रण द्यावं लागत नाही. लग्न कार्यात तुम्ही बघा, शेवटची मंगळाष्टक व्हायच्या आधी तर मागचा हाल भरलेला असतो. किती काहीनी गेला माणूस तरी फुलच झालेला असतं. त्याला लग्नाशी काही घेणं नाही, त्या समाजाला त्याच्याशी काही घेणं नाही. 2 गज खाऊन चालायला लागायचं एवढंच नाही त्याला. असा एक वर्ग आहे की बस जो जाणीवेने आपलं नेणीव पण सिद्ध करतो आणि त्याच्यातच त्याला पाहायला शिकतो. मग तुकोबराने पाहिले यांना रोग आहे, पण रोग कळत नाही. न कळणं ही फार दुःखाची गोष्ट आहे. काही गोष्टी न कळण्याचं नाटक आणणं घेणं हे किंवा तसं सांगणं समजणं हे बेकार आहे. पूर्वी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला असा नेम होता की त्यांचे प्राचार्य म्हणा किंवा प्राध्यापक वर्ग कोणी जर मोठी व्यक्ती आली तर तिथले विद्यार्थी वगैरे जर रस्त्यात असले तर उठून उभा राहणं किंवा डोक्याचं काय असेल शिरस्त्राण ते हॅट टोपी वगैरे काढून अभिवादन करणं असं प्रघात होता पूर्वीच. आणि अजूनही तो प्रघात आमचा शिष्टाचार म्हणून पाळला जातो. आमच्याकडे विद्यार्थी जर पाठाला असले ना, अचानक पाठ चालू नसताना पाठाच्या अगोदर विद्यार्थी येऊन बसतात. पण पाठ घेण्यासाठी ज्यावेळी जो शिक्षक येतो, जे गुरुजी येतात, त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्याने उठून उभा राहून अभिवादन करून बसा म्हटल्यावर बसायचं असा प्रघात आहे आमच्याकडे. हो, आता इतकं सगळं कोणी पाळत नाही.
कारण गुरुजी इकाऊ आणि पोरं टाकाऊ. घरी कधीच आधार नसणारी तिकडं लावलेली अशी निराधार संस्था ज्या वेळेस जन्म देते त्यावेळेस एकामेकाच्या आधाराबद्दल आधार ह्या शब्दालाच तिथं किंमत राहत नाही. मग नेमकं घडलं काय? प्राचार्य आले पण 4-5 जे टार्गेट पोरं होते ती ताईट उभं राहिली, ती हालचालच केली नाही त्यांनी. प्राचार्याने त्याच्याकडे 2-4 वेळा पाहिलं तरी जरा रगीलच होते, हालचालच केली नाही त्यांनी. खोलीत आपल्या ऑफिसमध्ये गेलो, शिपायाला पाठवून त्या 4-5 जणांना बोलवून आणलं. त्यांना विचारलं की तुम्ही याच कॉलेजचे आहेत का विद्यार्थी? तू म्हटलं हो याच कॉलेजचे. मग या कॉलेजचे नियम तुम्हाला माहित नाहीत का? ते म्हणलं काय? प्राचार्य आल्यावर डोक्याची टोपी म्हणा, अभिवादन करणं वगैरे. ती विद्यार्थी चालक होती ती कॉलेजची कारकिर्दी. ती म्हणजे आम्ही 5-6 दिवस झालो आता आलो कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला इतकं काय माहित नाही. त्याच्यावर प्राचार्य विद्वान माणसं असं काही बोलून जातात की ज्याचं बोलणं अतिशय जहाल असतं. ते म्हणजे बरोबर तुम्ही 5-6 दिवस झाला आला असता. कुत्र्याच्या पिलाचे डोळे 10व्या दिवशी उघडत असतात. म्हणजे काय गंमत आहे. मार्मिक बोलणारी जी माणसं आहेत ना ते एकदम बोलत नाही, पण योग्य समय आला की ते हातचा ठेवून ठोका टाकतच नाहीत. त्यावेळेस टाकतानाच अशा प्रकारचा टाकणार की बस 2 तुकडेच झाले पाहिजे. तसं समाज जीवनाचं बारकाईने निरीक्षण करणाऱ्या महापुरुषांनी पाहिलं की यांना बाकी सगळं व्यवहाराचं ज्ञान आहे, तरी यांना कळत नाही की आपल्याला एक रोग आहे. आणि जो रोग अनादी कालापासून या जीवाबरोबर आलेला आहे. कोणता रोग आहे? जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, ते दुःख भोगायचं. किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित, या सगळ्या दुःखांचा बोजवारा घेऊन हा जीव अनादी कालापासून भ्रमण करतोय, थांबेच नाही. मग याच्यावर काहीतरी उपाय या लोकांना सांगितला पाहिजे. या लोकांना उपाय सांगितला पाहिजे. दुःखित माणसं, त्रस्त माणसं, कंटाळलेली माणसं, आयुष्य नकोस झालेली माणसं, या लोकांच्या बाबतीत तुकोबरायांचं जे महात्म्यांचं जे जीवन असतं ते अत्यंत उदात्त असतं. मायबाप, ते उदात्त पण इतकं मोठं असतं की कधी कधी वाटतं की त्या उदात्त या शब्दाला मोठेपण प्राप्त करून देण्यासाठीच हे महापुरुष जन्माला आलेले असतात. विठ्ठल कधी माणसं येतात, समाज आहे तुकोबरायच्या समोर. त्यांनी सांगितलं की हे कधी संपल, आमचं हे जाणं येणं कधी संपेल, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, ह्या दुःखातून, या यातनेतून आमची मुक्तता कधी होईल, कशाने होईल, असा एखादा उपाय आम्हाला सांगा की ज्या उपायाने आम्ही मुक्ततेचा अनुभव अनुभवू. आणि महाराजांनी या प्रश्नाचं उत्तरच अभंगाचं. ब्रह्मरस घेई काढा. उपाय सांगितलाय महाराजांनी. या रोगावर सगळ्यात मोठा उपाय शब्दाने सांगता येतो ते ब्रह्मरस. तसे रस बरेच आहेत. आमच्याकडं शास्त्रात 9 रस आहेत. वेगवेगळ्या रसांचं पान करतो माणूस त्या त्या काळामध्ये.
श्रृंगार आहे, विभत्स आहे, भयानक आहे, वीर आहे. हे नवरस जे आहेत ना, हे साधू संतांनी आपल्या साहित्यात त्या रसांचं फार सुंदर वर्णन केलं. पण या सगळ्या रसांवर मात केली ती या शांत रसाने आणि ब्रह्मरसाने. एक ओवी सांगतो तुमच्यासाठी, माझं फार गोड आहे अतिशय. माऊली सांगते 11व्या अध्यायामध्ये वीररस आलाय थोडा, पण माऊलीला तेवढाही मान्य नाही झाला. त्याने फार सुंदर ओवी घातली त्याच्या संबंधाने. शांताच्या घरा अद्भुत आला हे पाहुणेरा आणि एराई रसा पांतिकरा झाला माणूस. माऊलीने दृष्टांत दिलाय. वधूवराच्या मेळणी जैशी वराड्या लुगडी लेणी तैशी देशेच्या सुखासनी मिरवे रस म्हटले. माऊली गोड ओवी वापरून तसं लग्न वधूवरांच, पण बाकीचीच नाही थाटात कडक असतात जॅकेट घालून. त्यांचा काही संबंध नाही त्या लग्नाशी, काहीच नाही. तू कोण वो इतका ताईट आला? मी त्या नवरदेवाच्या भावाच्या सासरवाडीकडून त्यांच्या बहिणीच्या पोराचा पोरगा आहे, मग तू इतका ताईट कशा? काही संबंध नाही. लग्न जो काय काय थाटात माणसं जाण्यासाठी, लग्नात मिरवण्यासाठी कितीतरी जुन्या कथा आहेत अशा की त्या मिरवण्यासाठीच असतात. भावाच्या मुलाचं लग्न होतं म्हणून बहीण निघाली, जुन्या काळात सांगायचं. पण परिस्थिती गरिबीची होती म्हणून काय करू. मोठेपणच ती एका श्रीमंत बाईकडे गेली शेजारच्या, तिला म्हणजे तुमची साडी द्या, ती माग तुम्ही लग्नातली तुमच्या भावाच्या नेसला होता ती भरजरी पैठणी होती, 5-50 हजाराची. ही बाई अशी वापरायचं ज्ञान नाही, करायला वापरायचं ज्ञान नसणं ही अतिशय धोका. सगळ्यात वाईट गोष्ट कोणची असेल, तो वस्तू मिळाली की वापरायचं ज्ञान नसलं तर. मी मुंबईला कीर्तनाला गेलो आणि ज्यांच्याकडे उतरलो होतो, फेटा काढून ठेवला, थोड्या वेळाने आता तासाने फेटा बांधून जायचं, जेवण करतो. ती बाई तिथं फेट्यापाशी तिथं खुर्ची होती, तिथं बसली, उच्याला फेटाना असा टाकला. अगं बाय म्हणजे काय वास येतोय, हाय का काय? आता फेटा डोक्याला असतो, त्याला काम वगैरे लागतं, वास येणं स्वाभाविक आहे, काय कारण नाही, काय नाही. तिला बांधायचं आहे का? फेटा बांधणारा मी, वास तिला येतोय. मी म्हणलं ताई कालच धुतलाय, पण उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे ती घामाने जरा बोलायची झाला. ती म्हणजे मी मशीन आणले, ती दाखवायच होत ही वास. कपडे धुवायचं मोठं मशीन कमरेत ती लावलं त्यांनी, ती माझा फेटा बळ वाळूनच बाहेर निघतो. म्हणलं सांग, नवा कोरा घेतलेला फेटा टाकला त्याच्या कडा हाणलेल्या होत्या, त्या जाळ्या साईडने दोन्ही बाजू. तसं त्या आतल्या हांडे त्या फिरणाऱ्या त्या कांडक्याला त्या जाळ्या होत्या. 10 मिनिटांनी फेटा निघाला, पण जाळ होऊनच वाटोळ केलं होतं. महाराज हे शिवलेलं नव्हते का कडा, म्हणलं तो बघितल्या होत्या कशाला कुठं काय करू. म्हणलं नवा फेटा आणून काय करते आता, काय युग आणून जाऊ का मी? काय गंमत आहे मोठी. वस्तू मिळणं सोपं आहे एखाद्या वेळेस, वस्तूचा विनियोग बेकार आहे. करता नाही आला तर त्याचं दुःख आहे. अहो इंद्रपद नहुषाला मिळालं नाही का? मिळालंच की. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहटी भांबावला, भुजंगत्व पावला नेनसे काही. ज्ञानोबराय सांगतात, अरे एवढा मोठा राजा 100 यज्ञ केले, स्वर्गात गेला. आता राज्य प्राप्त झालं, इंद्रपद मिळालं, तेवढ्या समाधान मानायचं ना? नाही मानलं. तो म्हणला ती इंद्राची बायको सुद्धा मायलाच पाहिजे. कळलं तुम्हाला? काय काय तुला मागितली म्हणा डायरेक्ट. लय निर्भीड होती लोक, हे मागाय सुद्धा धाडस पाहिजे ना. पण तो नहुष होता तो राजा, म्हणला इंद्राने सुद्धा पाहिजे त्याची मला.
निरोपच पाठवला. ते म्हणला मी इंद्र झालो. अरे तू मुख्यमंत्री झाला, मग पहिल्या मुख्यमंत्र्याचं बोलून चालेल का? ही मराठीतलं कळतं का तुम्हाला मी काय बोलतोय? नसलं तर आठवडला बोलू का? काय मजा असते, काय अलौकिकता आहे ही जीवनाची. बस पण ती शची इतकी हुशार होती ती बाई. ती म्हणजे मी तिकडे येत नाही, तुम्ही यावं लागेल माझ्याकडे, पण अशा वाहनात बसून या की ते वाहन कुणीच वापरलं नाही. हुशार होता ते. मग त्याने विचार केला नहुष राजे, घोडा न्यावा तर खंडोबाने वापरलाय, उंदीर न्यावा तर गणपतीने, मोर न्यावा तर तिकडं कार्तिक स्वामींनी, बैल न्यावा तर महादेवाने. सगळी वाहनं तपासली त्याने, पण सापडानाच. मग त्याने पुरं डोकं चालवलं. मग त्याने विचार केला की महाराज लोक कुण्याच वापरली नाहीत. मग 4 रपाट्या दांडगीर आयत बसून खाल्लेलं असलं 4 गडी बोलवलं त्याने. दुर्वा, जमदाग्नी वगैरे असं क्रोधिष्ट दानकडच्या दानकड, आणि त्यांच्या खांद्यावर पालखी दिली त्या महाराज लोकांची. आणि त्याच्यात तो गडी वाचला. कळलं? आता ही कधीच धंदा करायची सवय नसणारी असलं पालखीत फिरणाराला पालखी वाहायची पाळी आली म्हणजे अतिशय दुःख हो. चलनातच. आणि हा कामातुरा ना भैना लज्जा, कामातुर पुरुष, वेग वाढवा, चला सरसर म्हणून वरून लाता हाणायला लागला. त्याला सर्प सर्प असं म्हटलं जातं संस्कृत. सर्प सर्प म्हटलं म्हणजे सारा सारा चला जरा वेगाने चला. ती खालचे ऋषी काय 60-60 वर्ष तप केलेलं गडी, ती काय बारक गडी होतो लोक सुंग 1.5 दिवसात पोहलं उसात. सर्प होऊन पडशील म्हटलं त्याला. तिथंच लोंबकळायला लागला मायबा. शिर मानवाचं संपूर्ण शरीर सर्पाचं. कशासाठी बोलतोय? प्राप्तव्य झालं तरी ते उपभोगण्यासाठी एक सामर्थ्य लागतं, ते ज्ञान लागतं. ते ज्ञान नसेल तर मिळालेली वस्तू सुद्धा मनुष्याला सुख देत नाही. मिळालेली जी वस्तू आहे ना ती सुख देत नाही. तसं त्या बाईने विचारलं त्या मागल्या की तुमचं भरजरी पैठणी तेवढी मला द्या, वापरायचं ज्ञान नाही. पैठणी दिली त्या बाई, नाही नाही दिली शेजारी. पण तिला माहित होतं ही नीट नाही आणणार. ती बाई म्हटली, ती श्रीमंत बाई म्हटली मी बी तुझ्यावर लागणार. जुनी माणसं सांग. ती पाठ घेऊन निघाली. पैठणी हिला पाठ त्या श्रीमंत माणसाच्या बाईजवळ. ही कुठं बी बसायची हो. त्याला बसायचं कळत नाही, ती बावळट. कळलं तुम्हाला? बसायला लागली की पाठ तिच्या पुढे सारखायची. मग बाकीच्या बाय काय थाट आहे. कळलं? ही बसताना पाठ द्यायला एक बाई, पाठ देण्यासाठी नव्हती, ते आपलं हित बघत होती की आपला शालू घरापर्यंत सुखरूप जावा. आपल्या शालूला त्रास होऊ नये, वापरण्यासाठी ज्ञान पाहिजे. औषध मिळालंय, सांगितलं हे ब्रह्मरस, पण आपल्याला ते ज्ञान कुठे आपल्याला कळलं की हे सेवन करण्या इतकं. पण भाग्यवान आहेत तुम्ही आम्ही मंडळी, इतकी भाग्यवान आहेत की जी सेवन करतात ना त्यांच्या पंक्तीला जाऊन बसण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. काय बोललो? ज्ञानोबरांची एकच गोड ओवी सांगतो काम. ब्रह्मरसाचे परगुणे अकेले अर्जुनाला की नारायणे, तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानोबराय म्हणतात, अरे हे ब्रह्मरसाचं जेवण अर्जुनासाठी होत. जशी नवरा बायको सर्व्हिसला असावी, अचानक दररोज गडबडीने डबा करून नेहणारी, आणि शनिवारी संध्याकाळी गप्पा मारीत बसली, रविवारी सुट्टी, उद्या काहीतरी बेत करू म्हणून जसं त्यांच्या चर्चा झाली काय करायचं याच्यावर
थोडा वेळ विचार विनिमय झाला. हुशार होती, सर्व्हिसला दोन्ही. ती म्हणजे मी पुऱ्या करते, तुम्ही बासुंदी ऐकीच आणा, भजे इथंच तळते. असा काही बेत भारदस्त ठरला. दोघांनी मस्त जेवायचं. उद्याचा दिवस मजेत फिरून घालवायचं. स्वयंपाक तयार झाला. जेवायला बसणार तर ताट वाढून स्वयंपाक पुढं मांडून दोघच माणसं. शहरातली माणसं दार लावून जेवतात. आपल्याकडे ती पद्धत नाही दार लावून जेवण्याची. आपल्याकडे बहन भिकार कुत्र मांजर कोणी घेऊ, त्याला आपण ते आपल्या घासातलं घास टाकतो. ते दार लावून जेवतात. जेवत जा. तशीच दारं लागते. कोणासाठी तरी भविष्यात कोणासाठी तरी आपलं दार उघडं राहतं. काही माणसं नाहीत तसं करत. कधी मला कधी दुःख होत. एकाने रस्त्याने जाताना मी आमच्या गावात बँकेत काय काम होतं म्हणून निघाले. एकाने मला बोललो, मला महाराज या. अरे म्हणलं तू घरी कोणीच नाही, कशासाठी बोलवतो, मी जेवण करून आलो. नाही नाही म्हणला, चहा तरी घ्या, दूध तरी घ्या, कधी चार रस्त्याने येत नाही. बळजबरीने नेलं. म्हणलं घरी कुणी नाही तुझ्या. म्हणलं सगळी सुगी कामाला गेल्या ते रानात. का जेवायचं? म्हणलं नाही, मी जेवण करून आलो. मला चहा करू तो तुम्हाला, चहा करू का जेव? तू मला म्हणला. मी म्हणलं बसतो जेव बाबा तू. 2 भाकरी एकदम कुस्कारले, सगळं भाजी ओतून घेतल्यावर मला विचारलं जेवायचं का? टोपलं खाऊ का? म्हणलं आता खाऊ का? जेव म्हटल्यावर असलं. म्हणलं तू जेव. जेवला ते माझ्यापाशी. सगळं एकदम घेतलं. मग मी त्याला जेवण संपलं. विचारलं बाळा, एकच भाकरी घ्यायची, थोडी भाजी घ्यायची, पुन्हा अर्धी घ्यायची, पुन्हा थोडी भाजी घ्यायची, एकदम दोन्हीच्या दोन्ही का तू कुस्करल्या भाकरी? म्हणला तुम्हाला ह्याच्यात नाही करायचं. एकदा कुस्करल्या म्हणजे कुणी आलं तर घ्यायचं का? ही अतिथीला जीव कधी अतिथी देव भाऊ. अरे लय लांबच झाले. तसं जेवायला 2 घास तोंडात घालायला अजून घातला नाही या जोडीने दाम्पत्य, तवर दारावर तोपर्यंत थापड. बायको म्हणजे कोण आले बघा. तू म्हणता तू बघ. नाही म्हणजे तुम्हीच बघा. गावाकडलं 4-5 गडी, सासरवाडी, काहीच कुठं रविवारी ते ध्यानात नाही. आली फिरली, काम नाही झालं. मग चला साहेबांकडून आलेले ह्यांना व्याज. दारा थाप मारल्यावर ही दोघात तक्रार. ते दार उघड, ते दार उघड, तू उघड, मी उघड. शेवटी त्या साहेबांनी दार उघडलं की जय हरी जय हरी. धनकटच्या धनकट गडी. कसं काय आला? म्हणलं आलतो का आहे तर तालुक्यात, पण नाही काम झालं. मग चला म्हणलं साहेबाची भेट घेऊ. बसा बसा. त्या बाईने गडबडीने ते सगळं सामान आवरलं. साईडला झाकलं गडबडीत. ती माणसं आल्यावर बासुंदी राहिली, भजेदार झालं, गॅस आपोआप इजला. काय राहतस? हुशार होत होते साहेब. बायकोला म्हणला पहा आपल्या गावाकडची माणसं 4 कप चहा ठेवा. ती एक जण मला आता काय चहाचा टाइम जेवणच जातो. जेवणच जातो म्हटलं. आतल्या बाईचा पापड आपोआपच मोठा पातळ. तेल पापड नाही, नुसता पापड झाला. कच्चा पापड, पक्क पापड. बस 4 जण लाईनीने मानाने हात धुवून विचारलं सुद्धा नाही. ह्यांनी ताट ठेवली, ते आणून वाढलं. दोघा पुरतं केलेलं 7-8 चपात्या 2-2 वाढले. भात कवा सापला माहितच नाही. बासुंदी गेली. त्या बाईने पुन्हा कणिक मळली, गडबडीने जाडलं. भाजी कच्च्या दी. ती गडी कच्च्याच भाजल्याचं बघतच नाही. उरूस दिलं नाही काय माई बापनी. कशासाठी बोलतो? अचानक येऊन लाभ मिळणं हा फार भाग्याचं लक्षण असतं.
तसं सद्गुरू गोदड महाराजांच्या या ब्रह्मरसाचा त्याने परगुण घातलं या सप्ताहाच्या निमित्ताने. आणि तुमच्या माझ्यासारखे पाहुणे अचानक येऊन त्यांना या पंक्तीचा लाभ भेटतोय, याच्या इतकं दुसरं भाग्य कोणतं माहिती? ते भाग्य आपल्याला प्राप्त झालं. कोणाला मिळतंय? एकच वेळ आणखी सांगतो. अर्जुनाची अपांती जे परिसने योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. ज्ञानोबा सांगतो.